नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर दिनदर्शिका यामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज दिनांक 6 जानेवारी. 6 जानेवारी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण परीक्षेला आपल्यावर यावर आधारित बरेच प्रश्न विचारले जातात. प्रश्न यासाठी की मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र जे मराठी भाषेमधनं छापून येणार हे काढणारे बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा आजचाच, म्हणजेच 6 जानेवारी 1812 यांचा जन्म झाला आणि 1832 मध्ये त्यांनी याच दिवशी दर्पण या नावाचं वृत्तपत्र काढलं, जे साप्ताहिक होतं आणि जे मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र. त्यामुळे बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये या 6 जानेवारीच्या संदर्भात किंवा बाळशास्त्री जांभेकर यांच्या संदर्भात आपल्याला विचारलं जातं. तर आपण इथे पाहूया कोणते कोणते आहेत. यांचा जन्म जो आहे हा 6 जानेवारी 1812, तर निधन जे आहे, निधन झालेलं आहे यांचं 17 मे 1846 ला. बाळशास्त्री जांभेकर हे नाव लक्षात ठेवा, कारण परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला फार महत्वाचं आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये काय बरं, दर्पण, तर 1840 मध्ये दिग्दर्शन, बरोबर आहे, हे दोन काढले. 1840 ला दर्पण बंद झालं आणि दिग्दर्शन सुरू झालं. तर हे अत्यंत महत्वाचं जे आपल्याला इतिहासाच्या दृष्टीने आहे. बाकी जगाच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं तर रोमानिया हा जो देश आहे, रोमानिया हा जो देश आहे याची निर्मिती कधी, तर 6 जानेवारी कधी झालेली आहे, 1861 मध्ये. 6 जानेवारी 1861 मध्ये रोमानिया देश याची निर्मिती झाली, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर्मनीने फिनलँडच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली, ते 6 जानेवारी 1918. 6 जानेवारी 1918 जर्मनी जी आहे यांनी फिनलँड याला देशाला मान्यता, काय झालंय, देशाला मान्यता देणारे, हे लक्षात ठेवा. आणि जर्मनीची संसद काय झालेली आहे, सध्या विसर्जित झालेली आहे, विसर्जित करण्यात आलेली आहे. ओके, सध्याची, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर व्हिएतनाममध्ये पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि अखिल, महत्वाचं ते सोडून द्या, अखिल भारतीय जे आहे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांनी मान्य केलं, जी फाळणी बाबतचं होतं. आलं का लक्षात? अखिल भारतीय काँग्रेस जी आहे 6 जानेवारी 1947, 6 जानेवारी 1947 यांनी काय केलं, जे आता तुम्हाला सांगितलं, फाळणी जी आहे याला मान्यता, काय केलंय, 6 जानेवारी 1947 ला. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बऱ्यापैकी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, पहिलं जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तेच महत्वाचं आहे की बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस, हा जन्मदिवस तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. तो जन्मदिवस तुम्ही लक्षात ठेवलात तरी आजचं महत्वाचं लक्षात राहील. बाकी जे रोमानिया आहे हे आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये येतात, तुम्हाला काही परीक्षांमध्ये विचारलं जातच, पण ते आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये तर आहेच. जर ते करून ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे. पण आजचा दिवस पत्रकारिता दिवस हा लक्षात जरी ठेवलात, आणि बाळशास्त्री जांभेकरांच्या बाबतीत दर्पण आणि दिग्दर्शन कोणत्या वर्षी आणि कोणत्या भाषेमध्ये आलं होतं, मराठी भाषा, बरोबर की नाही. तर इथेच आपण थांबूया आणि पुन्हा उद्याच्या म्हणजे 7 जानेवारीच्या विधिन विशेषामध्ये भेटूया. जय हिंद.